नमस्कार, मी पायल पोटबरे सर्जनशील न्यूजमध्ये आपले स्वागत करते. राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आज भाजपने आपल्या 4 उमेदवारांची नावे घोषित केली असून यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि रामराव वडकुते ही मूळ भाजपची 3 तर मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला भाजपने 1 जागा दिली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचे नाव यादीमध्ये जाहीर केले आहे. अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत असताना काही अनपेक्षित चेहऱ्यांना संधी देत पक्षाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे विनोद तावडे यांचं नाव गेल्या वेळीही चर्चेत होतं, मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती आणि यावेळी त्यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. दरम्यान देशभरात राज्यसभेच्या 37 जागा रिक्त होत असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च आहे, तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे. महाराष्ट्रातील 7 जागांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्जनशील न्यूज